नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा रोहीज किचनमध्ये परत एक सुंदर रेसिपी तुमच्याबरोबर घेऊन आलेली आहे। त्यामुळे रोहीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज एक मस्त रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया म्हटलं तर आज एक सुंदर टिफिनसाठी, ब्रेकफास्टसाठी, लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी एकदम इव्हिनिंग स्नॅक्ससाठी म्हटले तरी चालेल अशी ब्रेडची एक सुंदर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। मिनी पिझ्झा म्हटलात तरी सुद्धा चालेल। करूया सुरुवात आपल्या एक नवीन रेसिपीला। सुरुवातीला आपल्याला एक चटणी त्याच्यासाठी बनवायची आहे। ती चटणी बनवण्यासाठी इथे मस्तपैकी भरपूर कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या आणि 3 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत। ही चटणी तुम्ही मिक्सरला आता बारीक करून घ्यायची। थोडीशी पाणी टाकून ती आपण बारीक करून घ्यायची, एकदम पातळ करायची नाहीये। मी दाखवते अशा पद्धतीने आपल्याला, हे बघा एवढीच पातळ ती करायची, ह्याच्याहून पातळ आपल्याला करायची नाहीये ती। आणि अशी तुम्ही 15-20 दिवस चांगली फ्रीजला स्टोअर करून ठेवू शकता। चवीनुसार मीठ टाकले आता मी त्याच्यामध्ये आणि आपण ते सगळं ढवळून घेऊया आणि आपली चटणी ही रेडी झालेली आहे। ही चटणी तुम्ही कशाबरोबरही म्हणजे सँडविचसाठी, अजून वेगवेगळ्या बऱ्याच गोष्टींसाठी ही चटणी वापरू शकता आणि इतकी टेस्टी यम्मी अशी चटणी आहे ना, त्यामुळे नक्की ट्राय करा ही चटणी। चला तर मग आता पुढे आपण करूया। इथे आपण थोड्याशा भाज्या घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये मी थोडं गाजर, कांदा, कोबी, बॉईल केलेले कॉर्न, थोडासा टोमॅटो आणि थोडीशी सिमला मिरची, असं सगळ्या भाज्या आहेत ना, ह्या आपण एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत। ह्याच्यातलं कमी जास्त प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, पण ह्या सगळ्या भाज्या छान टेस्टी यम्मी लागतात त्याच्यामध्ये। आता आपण हे सगळ्या आधी मिक्स करून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने आपण साधं सिंपल मिक्स करून घेतलेलं आहे। झटपट होणारी अगदी रेसिपी, पाहुणे आले ते असं पटकन सगळं सामान असेल ना आणि ही चटणी रेडी असेल ना तर पटकन होऊ शकतं। आता ही जी आपण चटणी तयार केलेली आहे त्यातले 3 चमचे चटणी मी त्याच्यामध्ये टाकून घेते आणि त्या भाज्यांमध्ये आपण ती मिक्स करून घेऊया। आता चटणीमध्ये मीठ आहे, तिखटपणा आहे, त्यामुळे वेगळं आपल्याला अजून आता ह्याच्यामध्ये काहीही टाकायची गरज नाही आहे। हे असंच आपण नुसतं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला नुसते कॉर्न वगैरे टाकून करायचे असेल तरी सुद्धा चालेल, खूप सुंदर लागेल। आता आपला तो सगळा मसाला तयार झालेला आहे। आता एका पॅनवरती मी बटर घेतलेला आहे। बटर आपण थोडंसं सगळीकडे लावून घेऊया आणि 2 ब्रेडचे स्लाइस आपण त्याच्यावरती ठेवून घेऊया। असे थोडेसे आपण करून घेऊया। आता बटर छान मेल्ट झालेला आहे। आता आपण ब्रेडचे स्लाइस त्याच्यावरती टाकून घेऊया आणि आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला पुढची सगळी प्रोसेस करायची आहे। आता आपण जो मसाला तयार केला होता तो आपण ब्रेडवरती सगळीकडे छानपैकी एकदम असा व्यवस्थित पसरवून घेऊया। एकदम जाड असा लावायचा नाही आहे, एकदम असा छान पातळ लेयर लावायचा आहे। सगळीकडे व्यवस्थित आपल्या भाज्या, त्या सगळा जो मसाला आहे भाज्यांचा तो लावून घेऊया। आता हे सगळं लावून झालंय। आता आपण ह्याच्यामध्ये चीज टाकायचं आहे। इथे मी वरती चीज टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला जर मोझरेला चीज वापरायचं असेल तर तरीसुद्धा चालेल। इथे मी आपलं साधं रेग्युलर चीज वापरलेलं आहे। ते आपण चीज पूर्णपणे चीज टाकण्यामध्ये कंजूसी करायची नाही, खूप छानपैकी मस्त असं चीज टाकून घ्यायचं आहे। आणि थोडंसं वरनं चिली फ्लेक्स आपल्याला टाकायचं आहे टेस्टसाठी सुद्धा आणि थोडंसं गार्निशिंगसाठी सुद्धा। अशाने चिली फ्लेक्स थोडंसं टाकून घेऊया आणि झाकण ठेवून एक 5 मिनिटाची फक्त आपल्याला वाफ काढायची आहे। आपल्याला असं भरपूर तो शिजवायचा नाही आहे, अगदी 5 मिनिटाची नुसती एक वाफ काढून घ्यायची आहे। आणि हे सगळं मीडियम फ्लेमवरती करायचं, कारण का ब्रेड आपला थोडासाच क्रिस्पी झाला पाहिजे, आपल्याला असं भरपूर क्रिस्पी करायचा नाही आहे। 5 मिनिटं झालेली आहेत आणि त्याला आपण वाफ काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मस्तपैकी यम्मी टेस्टी आपला मिनी पिझ्झा तयार झालेला आहे। रेसिपी आवडलीच तर व्हिडिओला लाईक करा, आवडत्या व्यक्तींना शेअर करा, रोहीज किचन 22 सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकन पण दाबा, कारण अशा सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा। आवडले तर मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर, आणि नक्की ट्राय करा। अगदी तुमच्याकडे कोणती पार्टी असेल, कोणता फंक्शन असेल तर अशासाठी सुद्धा ही रेसिपी खूप सुंदर आहे। चला तर मग नवीन एका व्हिडिओसोबत भेटू, तोपर्यंत थँक्यू।